नमस्कार. आजच्या या विश्लेषणात्मक सादरीकरणात स्वागत आहे. आज आपण शिक्षणाचा आणि अध्ययनाचा एक अत्यंत रंजक प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे विचार करा, भूक लागलेल्या प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांपासून ते आजच्या अगदी हायटेक डिजिटल क्लासरूम पर्यंत आपण कसे पोहोचलो हे पाहणे खरोखरच थक्क करणारं आहे. चला तर मग लगेचच सुरू करूया. आज आपण नेमके काय काय पाहणार आहोत? तर सुरुवातीला प्राण्यांवरून विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास म्हणजे वर्तनवाद, त्यानंतर ज्ञाननिर्मिती म्हणजेच रचनावाद, अध्यापनाची आधुनिक साधने, आदर्श शिक्षकाची भूमिका आणि शेवटी ह्या सर्वांचा कळस म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. थोडक्यात सांगायचं तर आपला हा एक संपूर्ण रोडमॅप असणार आहे. तर आपला पहिला टप्पा आहे प्राण्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास म्हणजेच वर्तनवाद. शैक्षणिक मानसशास्त्राच्या अगदी सुरुवातीच्या काळात अध्ययनाची प्रक्रिया कशी घडते हे समजून घेण्यासाठी चक्क प्राण्यांना प्रयोगाचा विषय बनवले गेले होते. वर्तनवादाची मुख्य व्याख्या अगदी सोपी आहे. अध्ययन म्हणजे उद्दीपक म्हणजेच स्टिम्युलस आणि प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्स यांच्यातील संबंध पक्के होणे. कधी कधी आपल्या पारंपरिक वर्गांकडे बघितले की गमतीने असे वाटते की शाळेची घंटा वाजण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण पावलावच्या कुत्र्यांसारखीच वागणूक देतोय की काय. घंटा वाजली रे वाजली की लगेच आपली प्रतिक्रिया ठरलेलीच असते. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या 3 प्रमुख वर्तनवादी शास्त्रज्ञांच्या प्रयोगांकडे पाहूया. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी एका भुकेल्या मांजराला एका पझल बॉक्समध्ये ठेवले होते. तिथे प्रयत्न आणि प्रमाद म्हणजेच ट्रायल अँड एरर मधून मांजर खटका दाबून अन्न मिळवायला शिकले. इवान पावलावचा प्रयोग तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच. अन्नापूर्वी घंटा वाजवल्याने कुत्र्याच्या तोंडात लाळ गळण्याची सवय लागली. याला आपण अभिजात अभिसंधान म्हणतो. आणि हो, BF स्किनरने तर चक्क एका उंदराला बॉक्समध्ये ठेवून दाखवून दिले की योग्य कृतीनंतर अन्नरूपी बक्षीस मिळाले की ती सवय आणखी दृढ होते. याला साधक अभिसंधान म्हणतात. आता आपण एका नवीन युगात प्रवेश करत आहोत. ज्ञाननिर्मिती म्हणजेच रचनावाद. जसा जसा काळ पुढे गेला तसतसा शिक्षणाचा दृष्टिकोन या कठोर प्रयोगांकडून एका सक्रिय आणि मानवीकरण झालेल्या विद्यार्थ्याकडे वळला. रचनावादाचा मुख्य गाभा असा आहे की हा दृष्टिकोन बाहेरच्या हस्तक्षेपापेक्षा ज्ञाननिर्मितीवर जास्त भर देतो. याचा अगदी सरळ अर्थ असा की विद्यार्थी आता वर्गात फक्त निष्क्रियपणे बसून शिक्षकांचे ऐकत नाहीत. ते स्वतःच्या अनुभवातून शिकतात आणि स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात. यात शिक्षकाची भूमिका आता एका डिक्टेटरची राहिलेली नाही, तर ते आता सुलभक म्हणजेच फॅसिलिटेटर बनले आहेत. आता इथे 2 महान विचारवंतांच्या दृष्टिकोनाची तुलना अतिशय रंजक आहे. एकीकडे जीन पियाजे यांचा वैयक्तिक रचनावाद आहे. तो सांगतो की विद्यार्थी स्वतःच्या पातळीवर वैयक्तिकरित्या ज्ञानाची रचना करतो. तर दुसरीकडे लेव विगॉट्स्की यांचा सामाजिक रचनावाद आहे. विगॉट्स्कीनी सामाजिक अंतर्क्रियेवर खूप भर दिला. त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आणि स्कॅफोल्डिंग म्हणजेच तात्पुरता आधार या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या. सोप्या भाषेत सांगायचं तर इतरांच्या मदतीने आणि सामाजिक संवादातून शिकणे हे अधिक प्रभावी ठरते असे त्यांचे म्हणणे होते. रचनावादानंतर आपण आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, अध्यापनाची आधुनिक साधने. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत वेगळी असते हे आता आपल्याला मान्य करावंच लागेल. नील फ्लेमिंग यांच्या वार्क मॉडेलनुसार जेव्हा अध्ययनात एकाच वेळी अनेक ज्ञानेंद्रियांचा वापर होतो तेव्हा त्याला बहुमाध्यमी अध्ययन किंवा मल्टीमोडल लर्निंग म्हणतात. यात व्ही म्हणजे व्हिज्युअल, चित्रे किंवा आलेख पाहून शिकणे. ए म्हणजे ऑडिटरी, पॉडकास्ट किंवा चर्चा ऐकून शिकणे. आर म्हणजे रीड किंवा राईट, लिहून आणि वाचून शिकणे. आणि के म्हणजे कायनेस्थेटिक, प्रत्यक्ष प्रयोग करून शिकणे. शिक्षकांनी आता फक्त खडू आणि फळा न वापरता अशा विविध माध्यमांचा वापर केल्यास वर्गातील अगदी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं नक्कीच शक्य होते. आधुनिक शिक्षणाचं चित्र आता पूर्णपणे बदलले आहे. पारंपरिक वर्गात काय होते? शिक्षक वर्गात शिकवतात आणि विद्यार्थी घरी जाऊन गृहपाठ करतात. पण उलट वर्ग पद्धती म्हणजेच फ्लिप्ड क्लासरूममध्ये हे अगदी उलट होते. विद्यार्थी घरी असतानाच व्हिडिओ किंवा नोट्सच्या माध्यमातून प्राथमिक अभ्यास पूर्ण करतात आणि वर्गात आल्यावर शिक्षकांसोबत चर्चा, प्रकल्प आणि कठीण संकल्पनांवर काम करतात. यामुळे काय होतं तर वर्गातील मौल्यवान वेळ नुसता ऐकण्याऐवजी उच्च बौद्धिक क्षमता आणि क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी वापरला जातो.
तंत्रज्ञान आणि पद्धतींबद्दल आपण खूप बोललो, पण आता आपण या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या दुव्याकडे वळूया. आदर्श शिक्षक आणि अध्यापनाची प्रतिमाने. या आधुनिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांकडे कोणते आराखडे असावेत? ब्रूस जॉयस आणि मार्शा वेल यांनी अध्यापन शास्त्रशुद्ध करण्यासाठी काही पूर्वनिर्धारित आराखडे म्हणजेच प्रतिमाने मांडली आहेत. यात विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणारी माहिती प्रक्रिया, सामाजिक कौशल्य वाढवणारी आंतरक्रिया आणि सोबतच वैयक्तिक आणि वर्तन परिवर्तन अशा 4 मुख्य गटांचा समावेश होतो. प्रत्येक प्रतिमानाची एक निश्चित अशी रचना असते, जी सुरुवातीच्या उद्दिष्टापासून सुरू होऊन उपयोजनावर संपते. यामुळे विद्यार्थ्यांचा अतिशय पद्धतशीर विकास होतो. आता एक अत्यंत रंजक संकल्पना पाहूया. जॉन ड्यूई आणि डोनाल्ड शॉन यांनी विमर्श अध्यापन म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह टीचिंगचा पाया घातला. या प्रक्रियेत अध्यापन करणे, आत्मपरीक्षण करणे, त्रुटी शोधणे, नवीन नियोजन करणे आणि पुन्हा अध्यापन करणे असा एक मस्त क्रम आहे. शॉन यांनी यात 2 महत्त्वाचे प्रकार सांगितले आहेत. पहिला म्हणजे रिफ्लेक्शन इन ॲक्शन, म्हणजेच वर्गात शिकवत असतानाच गरजेनुसार स्वतःच्या कृतीत बदल करणे, आणि दुसरा म्हणजे रिफ्लेक्शन ऑन ॲक्शन, म्हणजे अध्यापन संपल्यानंतर वर्गाबाहेर येऊन त्यावर शांतपणे विचार करणे. नुसतं पुस्तकी ज्ञान आता पुरेसं नाहीये. NCTE नुसार एका यशस्वी शिक्षकाकडे आशय आणि अध्यापनशास्त्रीय क्षमतेसोबतच आजच्या युगात झूम किंवा गुगल क्लासरूम सारखी तांत्रिक कौशल्य हाताळता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे एका मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञासारखे असले पाहिजे. तरच ते विद्यार्थ्यांशी खऱ्या अर्थाने आणि सहज जोडले जातील. आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे आतापर्यंतच्या या सर्व प्रगत संकल्पनांना एका देशव्यापी रचनेत बांधले गेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP. डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील हा एक अत्यंत परिवर्तनशील आराखडा आहे. नवीन शैक्षणिक रचना 5+3+3+4 अशी तयार करण्यात आली आहे. हा एका विद्यार्थ्याचा अत्यंत परिपूर्ण आणि सुंदर प्रवास आहे. पहिली 5 वर्ष ही फाउंडेशनल स्टेज आहे, जिथे पूर्णपणे खेळावर आधारित शिक्षण असेल. त्यानंतरची 3 वर्ष प्रिपरेटरी स्टेजमध्ये कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला जाईल. पुढील 3 वर्ष म्हणजे मिडल स्टेज, जिथे विद्यार्थ्यांना कोडिंग आणि व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातील. आणि शेवटची 4 वर्ष म्हणजे सेकंडरी स्टेज, जिथे बहुविद्याशाखीय अभ्यास आणि चिकित्सक विचारांवर म्हणजेच क्रिटिकल थिंकिंगवर भर दिला जाईल. या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये पाहिली तर लक्षात येईल की यात घोकंपट्टीची जागा आता कौशल्याधारित शिक्षणाने घेतली आहे. किमान 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून देण्यावर यात प्राधान्य दिले आहे. तसेच परख अंतर्गत 360 अंश बहुआयामी प्रगती पुस्तक तयार केले जाईल. यात विशेष काय आहे तर केवळ शिक्षकच नाही तर विद्यार्थी स्वतः आणि त्याचे मित्रही त्याचे मूल्यमापन करतील. याशिवाय शिक्षकांसाठी दरवर्षी 50 तासांचे व्यावसायिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून तेही सतत नवीन गोष्टी शिकत राहतील. आपण वर्तनवादापासून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पर्यंतचा जो एक प्रचंड मोठा प्रवास आज पाहिला, तो मुळात विद्यार्थ्याला स्वातंत्र्य देणारा आणि त्याला खऱ्या अर्थाने सक्षम करणारा आहे. शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण हे विश्लेषणात्मक सादरीकरण थांबूया. घोकंपट्टीकडून कौशल्याकडे जाणारी आपली ही आधुनिक शिक्षण प्रणाली भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी खरोखर तयार आहे का? हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.